समर्थ. तुम्हा सगळ्यांच्या आपल्या स्वामी सूत्र ब्लॉग या चॅनलवर मनापासून स्वागत. स्वामी भक्त हो, आज पुन्हा एकदा तुमच्यासाठी नवीन स्वामी संदेश घेऊन आलेले आहे. स्वामी संदेश आपल्याला जाणून घ्यायचाच आहे, कारण प्रत्येक संदेश हा आपल्यासाठी महत्त्वाचा असतो. जेव्हा जेव्हा आपण संदेश ऐकतो तेव्हा तेव्हा आपल्याला स्वामींची ओढ लागते आणि आपण अजूनच स्वामींच्या जवळ जातो. म्हणून संदेश ऐकणं गरजेचं आहे. परंतु संदेश ऐकणं जितकं गरजेचं आहे त्याहीपेक्षा संदेश ऐकल्यानंतर त्याचं पालन करणं, तशाच पद्धतीने जीवन जगणं देखील गरजेचं आहे. तर संदेश जाणून घेण्यापूर्वी फक्त स्वामींना काहीतरी सांगायचं आहे आणि जे काही सांगायचं आहे ते आपल्या सगळ्यांच्या वतीने आहे आणि ते असं काही आहे. स्वामी भक्तीचा छंद लागला जीवाला. स्वामी भक्तीचा छंद लागला जीवाला. स्वामी दर्शनाची ओढ लागली मनाला. स्वामी दर्शनाची ओढ लागली मनाला. नका अंत पाहू आता स्वामी राया. नका अंत पाहू आता स्वामी राया. दर्शन घडू द्या तुमच्या या वेड्या भक्ताला. दर्शन घडू द्या तुमच्या या वेड्या भक्ताला. स्वामी भक्त हो, स्वामी महाराजांच्या दर्शनाची ओढ ही आपल्याला सतत लागायलाच हवी आणि प्रत्येक भक्ताला ती लागतही असते. पण स्वामींचं दर्शन घेण्यासाठी आपल्याला खूप काही करावं लागत नाही. फक्त डोळे मिटून अंतःकरणापासून स्वामींची आठवण काढावी लागते. स्वामींना मनोभावे प्रार्थना करावी लागते. तुम्ही जिथे कुठे असाल तिथे स्वामी महाराज तुमच्यासाठी नक्कीच धावून येतील. हा अनुभव तुम्हाला असेल तर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहा आणि आजचा संदेश काय आहे तेही जाणून घ्या. तर बघा, स्वामी महाराज आज आपल्या भक्तांना कुठला अनमोल संदेश देत आहे ते आपण जाणून घेऊया. स्वामी महाराज आपल्या प्रत्येक भक्ताला सांगतात, अरे परिस्थिती पाहून संगत बदलणारी माणसं नको ठेवू. परिस्थिती पाहून संगत बदलणारी माणसं नको ठेवू तुझ्या आयुष्यात. ज्यांच्या असण्यामुळे कठीण परिस्थिती बरोबरच मनस्थितीही बदलेल अशीच माणसं तू जोडायला शिक. ज्यांच्या असण्यामुळे कठीण परिस्थिती बरोबरच तुझी मनस्थिती देखील बदलेल अशीच माणसं तू जोडायला शिक. वेळ कधीच कोणाची सारखी नसते. रडावं तर त्यांना पण लागणार आहे ज्यांनी तुला रडवलं आहे. रडावं तर त्यांना पण लागणार आहे ज्यांनी तुला रडवलं आहे. आयुष्यात त्याच व्यक्तीवर विश्वास ठेव जो तुझ्या अंतःकरणातील या 3 गोष्टी ओळखेल. आणि त्या 3 गोष्टी म्हणजे तुझ्या हसण्यामागील दुःख, रागवण्यामागील प्रेम आणि शांत राहण्यामागील कारण. ह्या 3 गोष्टी जी व्यक्ती तुझ्या मनातल्या ओळखू शकते तीच व्यक्ती खऱ्या अर्थाने तुझी आहे. नाहीतर बाकी लोक फक्त तुझा कामापुरता उपयोग करून घेतात. दुनियेत हजारो नाती जोडण्यापेक्षा एखादंच नातं असं जोड. जेव्हा ती हजारो नाती तुझ्या विरोधात जातील तेव्हा फक्त आणि फक्त ते एक नातं मात्र तुझ्यासोबत कायम अगदी ठामपणे उभं असेल. आणि जेव्हा असं नातं तुला भेटतं तेव्हा ती देखील आमचीच एक कृपा असते. कारण जीव लावणारी व्यक्ती तुझ्या सोबत असते तेव्हा तुझे वाईट दिवस सुद्धा चांगले होतात. तुझे वाईट दिवस सुद्धा चांगले होतात. प्रत्येक कानावर आलेली गोष्ट ही खरी मानू नको. कारण कानावर आलेल्या गोष्टींपेक्षा डोळ्यांनी बघितलेल्या गोष्टींवर जास्त विश्वास ठेवत जा. आणि तू कितीही उंच भरारी घेतली ना तरीही तू कोणत्याच गोष्टीचा गर्व मात्र कधीही करू नकोस. कारण वेळ ही सगळ्यांचीच बदलते. वेळ ही सगळ्यांचीच बदलते आणि स्वतःची प्रगती करण्यासाठी दुसऱ्यांचा गैरवापर करू नको. कारण वेळ ही सगळ्यांचीच बदलत असते. आणि हो, अजून एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेव. स्वतःची प्रगती करण्यासाठी दुसऱ्याचा गैरवापर करू नको. कोणा गरीबाला छळू नको. कारण इतरांचे पंख छाटून कधीच स्वतःची भरारी घेता येत नाही. इतरांचे पंख छाटून कधीच स्वतःची भरारी घेता येत नाही. आपल्यासोबत इतरांचं देखील भलं व्हावं असं ज्या व्यक्तीला वाटतं ना, त्या व्यक्तीला जीवनात कधीच कशाचीच कमी पडत नाही. त्या व्यक्तीला सगळं काही देण्यासाठी हा ब्रह्मांड नायक स्वतः मदत करत असतो. पण लोकांचं वाईट करून आपलं चांगलं होईल अशी अपेक्षा जी व्यक्ती करते त्याच्या कर्माची फळं एक दिवस त्याला भोगावीच लागतात. म्हणून काही मिळवण्यासाठी वाईट मार्गाला जाऊ नकोस.
अनैतिकतेला धरू नकोस आणि असत्याची बाजू कुणासमोर मांडू नको. अरे, कुठलीही गोष्ट इतकी सहज घडत नसते. ती घडण्याला काहीतरी निमित्त घडावं लागतं. अरे, थोड्याशा वाईट परिस्थितीने डगमगून का जातोस? अजून आयुष्यात तुला बऱ्याच संकटांचा मुकाबला करायचा आहे. बऱ्याच आपत्तींना देखील तोंड द्यायचं आहे. कारण तो तुझ्या कर्माचा एक भाग असणार आहे. पण त्यासाठी तुला बळ हवं असेल, तुझ्या संकटाची झळ तुला कमी बसावी असं वाटत असेल, तर तू फक्त तुझे कर्म चांगले ठेवून प्रामाणिकपणे सत्याच्या मार्गावर चालून मेहनत घे आणि मुखात सदैव आमचं नाम ठेव. आयुष्यात कधीही कसलीही चिंता, काळजी, प्रश्न, भीती किंवा अगदीच एकटेपणा जरी वाटायला आला ना, तरीही आमच्या औदुंबराच्या छायेत यायला विसरू नको. आमच्या सानिध्यात तुला जी सुरक्षितता आणि जो आधार मिळेल ना, तो या जगाच्या पाठीवर तुला कधीच आणि कुठेच मिळणार नाही. काही गोष्टी या कष्टसाध्य असतात. काही प्रार्थना करून आणि परमेश्वराला शरण जाऊन त्या परमेश्वराच्या कृपेनेच साध्य करून घ्यायच्या असतात. पूर्ण प्रेमाने आणि क्षमतेने तू तुझे कार्य आणि स्वधर्म केल्यानंतर बाकी सर्व काही नियतीवर सोपवून दे. कारण प्रयत्न करणं फक्त तुझ्या हातात आहे, पण तुझ्या प्रयत्नांना योग्य तो न्याय देणं हे त्या नियतीच्या म्हणजेच परमेश्वराच्या हातात आहे. आणि जर तुझा विश्वास त्या परमेश्वरावर आहे ना, तर त्यानंतर जे ईश्वर देईल ते गोड मानून परमेश्वराची इच्छा समजून त्याचा स्वीकार कर. त्याला सुख मानायला शिक. तेव्हाच खऱ्या अर्थाने तुला समाधान लाभेल. अरे, मान्य आहे आम्हाला भूतकाळात काही चुका झाल्या आहेत तुझ्याकडून, पण चूक ही चुकूनच होत असते, जाणून बुजून करत नाही. कारण जाणून बुजून केलेला हा अपराध असतो आणि अपराधाला आम्ही कधीही क्षमा करत नाही. पण तुझ्या हातून जर चुकून चूक झाली असेल आणि त्या बदल्यात तू स्वतःला बदलण्याची तयारी दर्शवत असेल, तर तू काळजी करू नकोस. आम्ही सदैव तुझ्या सोबत राहणार आहोत. तुला आम्ही अंतर कधीही देणार नाही. अरे, चूक ही चुकूनच होते हे कितीही खरं असलं तरीही काही चुका ह्या अशा असतात ज्याची शिक्षा आयुष्यभर भोगावी लागते. पण तू मात्र त्यावेळेस डगमगू नको. चर्चा आणि आरोप हे नेहमी यशस्वी आणि चांगले कर्म करणाऱ्या व्यक्तीच्या वाट्याला येत असतात. म्हणून चांगलं कार्य करूनही जर तुझ्या बाजूने कोणी नसेल किंवा तुझ्याबद्दल फक्त वाईट बोललं जात असेल, तर त्याचा फार विचार तू करू नको. अरे, चांगल्या व्यक्तीच्या विजयाची चाहूल त्याला स्वतःला लागण्याआधी विरोधकांना लागत असते. त्यामुळे हे जग तुझ्याबद्दल काय म्हणेल यापेक्षा तुला काय करायचं आहे या गोष्टीला महत्त्व दे. अशा लोकांच्या नादी लागण्यापेक्षा तू स्वतःच्या कार्याला महत्त्व दे आणि आमच्या नामाला महत्त्व दे. ज्याच्या मुखात सदैव आमचं नाम असतं त्याचं ह्या जगाच्या पाठीवर कोणीही वाकडं करू शकत नाही, ही खात्री बाळग. आणि भूतकाळात झालेल्या चुका पुन्हा तुझ्या हातून होणार नाही याची शाश्वती मात्र तू आम्हाला दे. जेव्हा तू तुझी चूक मान्य करून ती सुधारण्यासाठी प्रयत्न करतो आणि आम्हाला शरण जातो, तेव्हा आम्ही तुला एकच सांगतो, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. भिवू नकोस, मी सदैव तुझ्या पाठीशी आहे. स्वामी भक्त हो, आजचा स्वामी संदेश तुम्ही ऐकला असेल तर अगदी प्रत्येकाच्या बाबतीत अशा काही गोष्टी घडत असतात की इच्छा नसतानाही आपल्या हातून अशा काही चुका होतात ज्याचा पश्चाताप आपल्याला कायम होत असतो. स्वामींना आपण नजर देऊ शकत नाही आणि मग आपल्याला असं वाटतं की स्वामी आपल्याला माफ करतील का किंवा स्वामी आपली सेवा प्रार्थना स्वीकारतील का. तर ह्या प्रश्नाचं उत्तर अगदी सरळ आहे. काही गोष्टी आपण जाणून बुजून करत नाही. परिस्थितीमुळे त्या गोष्टींना आपण सामोरं जातो, आपल्या हातून त्या गोष्टी घडतात आणि त्या गोष्टींचा जर पश्चाताप होत असेल आणि स्वामींना आपण शरण जाऊन स्वामींना सांगत असू की स्वामी आमच्याकडून आता अशा चुका होणार नाही आणि याची खबरदारी आम्ही नक्कीच बाळगणार आहोत, तर 100% स्वामी आपल्याला माफ करतात. फक्त ती चूक पुन्हा होता कामा नये, कारण एकदा झालेली चूक पुन्हा पुन्हा करणं म्हणजे ती चूक नाही तर अपराध होतो. तर स्वामी भक्त हो, म्हणून मन स्वच्छ ठेवा, मनामध्ये कुठलीही शंका ठेवू नका. फक्त स्वामींचं नामस्मरण करा आणि स्वामींना शरण जा. स्वामी आपलं सगळं काही आयुष्य हे सांभाळून घेतील. तर आजचा संदेश तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की कळवा
असेच नवनवीन स्वामी संदेश तुम्हाला ऐकायला आवडत असेल तर आपल्या स्वामी सूत्र ब्लॉग या चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया नवीन स्वामी संदेश घेऊन. तोपर्यंत स्वस्थ रहा, मस्त रहा आणि आपले स्वामी संदेश ऐकत रहा. धन्यवाद.